पुण्याचे संस्कार भारतीचे मुळे काका आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे आणि सगळे कला माध्यमातून सगळीजण आपापल्या कलेचं प्रदर्शनही घेतात आणि अभ्यासही करतात. पण कला ही इतक्या चांगल्या पद्धतीने संस्कार भारतीच्या माध्यमातून सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुळे काका आणि त्यांची टीम काम करते. खरं तर त्यांच्याशी मी मुलाखत घेताना आणि बोलताना असं बोललो, मुळे काकांचं असं म्हणणं आहे की कला ही माणसाच्या जीवनामध्ये आनंद खुलवते आणि त्यांचं वय पाहिलं असता 80-85 वयामध्ये आलेले असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की मला डायबिटीस 400 पर्यंत होतं शुगर. ती माझी सर औषध पाण्यानं तर कमी झालीच, पण कलेच्या माध्यमात मी स्वतः काम करत असल्यामुळं मला इतकं रिलॅक्स वाटलं की ऑटोमॅटिक शुगर कमी व्हायला मला मदत झाली. म्हणजे कला ही आजारपणापासून माणसाला लांब ठेवते, कला ही आनंद देते आणि कला ही खऱ्या अर्थानं माणसाला एक उंचीवर जीवनामध्ये पोहोचवते. त्याचं हे प्रतीक आम्हाला पाहायला मिळालं. या सर्व टीमचं साताऱ्यातल्या कलाध्यापक ज्येष्ठ कला शिक्षकांच्याकडून विसापुरे सर असतील, दाणे सर असतील, सुहास पंडित असतील, तारू सर असतील आणि अन्य आमचा सातारा जिल्ह्याचा कलाध्यापक संघ असेल, या सर्वांच्या वतीने आपणा सर्वांचं साताऱ्यामध्ये स्वागत आहे आणि कौतुक आहे आणि खऱ्या अर्थानं आभारही आहे. तुम्ही साताऱ्यामध्ये मोती चौक जो आमचा ऐतिहासिक आहे त्या चौकात बसून तुम्ही एक कला सादर करताय, कला घेताय, जोपासताय, चांगले स्पॉट निवडताय आणि साताऱ्यातलं एक चांगलं सौंदर्य निसर्गाची खाण तुम्ही पुण्याला घेऊन जाताय. आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे. आजही सातारकरांनी ही नैसर्गिक सौंदर्य दृष्टी आणि नैसर्गिक वसा जपलेला आहे. म्हणून मी सातारकरांच्या वतीनं पण आपलं मनापासून आभार मानतो, कौतुक करतो आणि पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. हो घ्या ना, या 2 मिनिटं असू दे.